अखेर नाना पेटोने आज एक्झिट घेतली. नाना पेटो उर्फ फायटर. तसं नाना पेटोचं खरं नाव नानासाहेब चौधरी. नाना कॅन्सरने शेवटी शेवटी पीडित होते, तरी ते रिक्षा चालवत होते, आपला उदरनिर्वाह करत होते. शेवटपर्यंत ते अविवाहित राहिले व त्यांची एक शपथ होती की जोपर्यंत मी आपल्या वार्डात निवडून येत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही. ही शपथ त्यांनी खरी ठरवली. आज नानांनी वयाच्या 58व्या वर्षी बरोबर रिटायरमेंट वयामध्ये अखेरचा श्वास घेतला. चौधरी समाजातल्या एका उच्च कुलीन संस्कारमय घरात नानाचा जन्म झाला होता. नाना हे 3 भावंड. नानाच्या मोठ्या भावाने फक्त लग्न केलं, पण नाना व नानाच्या दोघा भावांनी लग्न केलं नाही. नाना हे एकदा राजकारणात पडले व शेवटपर्यंत अविवाहित राहिले. आपल्या वार्डातील चौधरी समाजाच्या उच्च असे संस्कारी व नाना आपल्या वार्डातील गडगंज अशा संपत्ती असलेल्या चौधरी समाजातील आपल्याच नातेवाईकाच्या समोर ते उभे राहायचे व प्रत्येक वेळेस निवडणुकीत त्यांचा पराभव व्हायचा, तरी ते पुन्हा जोमाने उभे राहायचे व प्रत्येक निवडणूक ते त्यांच्या विरुद्ध लढायला तयार राहायचे. असे फायटर नाना. कॉलनीतली नवीन पिढीना त्यांचं नाव माहीत नाही, पण नानांना नाना पेटो या उपनावाने ओळखलं जायचं. तसं त्यांचं टोपण नाव फायटर हे प्रचलित होतं, कारण ते प्रत्येक ठिकाणी फाईटला तयार राहायचेत. अन्यायाविरुद्ध संघर्ष करायला ते नेहमी तयार राहायचेत, अशी त्यांची जनभावना होती. आपल्या वार्डातील 1200 पैकी 800 मतं चौधरी समाजाची असूनही नाना कधी निवडून आले नाही. बहुतांश त्यातील नानांचे नातेवाईक असले तरी नानांना ते मतदान करायचे नाही. तरी नाना त्यांच्यावर नाराज व्हायचे नाही. अगदी निवडणूक संपल्यावर ते नेहमी म्हणायचे, आता काय तुम्ही मतदार, तुम्हीच ठरवणार कोण जिंकणार ते पुढे. तुम्ही मला कल दिला आणि मला नगरसेवक केले नाही तरी चाललं, पण आपण नातेवाईक तर आहोत ना, नातेवाईक होतं थोडी सोडता येतं, असं ते नेहमी हसून बोलायचे. त्यांना नेहमी लोक सल्ला द्यायचे की तुम्ही आता निवडणूक लढू नका, पण ते ऐकायचे नाही. ते म्हणायचे ज्या दिवशी मी निवडणूक लढवणं संपेल त्या दिवशी मी अन्यायाविरुद्ध मला चीड येणार नाही. म्हणून ते रिक्षा चालवत होत रिक्षाच्या उदरनिर्वाहात जो पैसा उभा राहायचा त्याच्यात ते दर पंचवार्षिकला निवडणुकीत सामोरे जायचे व पुन्हा एक हार ते स्वतःहून पत्करायचे. इतके वर्ष समाजकार्यात राहिल्यानंतरही नानांना कधी मुख्य पक्षाने तिकीट दिलं नाही किंवा त्यांना आपल्या पक्षातर्फे पुरस्कृत करून मतदारसंघात किंवा कुठेही उभे केले नाही. कॉलनीतल्या प्रत्येक कामासाठी, सामाजिक कार्यासाठी नाना झटून उठायचे. अगदी गणपती उत्सव हो, होळी हो, कोणत्याही उत्सवात ते मागे पुढे बघायचे नाही व सर्वांसाठी ते झटायचे व काम करायचे. नानांचा प्रचारही अनोखा असायचा. निवडणुकीचा प्रचार फक्त त्याची आई व तेच करायचे. घरोघरी जाऊन ते आपल्या समाजातील चौधरी बंधूंना वारंवार म्हणवायचे की मला एकदा तरी निवडून आणा व मी यानंतर उभा राहणार नाही. नाना हे सामाजिक कार्यक्रमाला नेहमी पुढे असायचे. त्यांनी आपली रिक्षा अंध अपंगांना फ्रीमध्ये ते आपल्या रिक्षात घेऊन जायचे. अगदी अर्ध्या रात्री कॉलनीतल्या लोकांना ते मदत करायचे. कुठे घरी कोणाची डिलिव्हरी हो, अगदी रात्री 1-2 वाजता ते रिक्षा घेऊन तयार असायचे. अगदी कोणी पेशंट असेल, तो आजारी असेल तर रात्री बेरात्री त्याला दवाखान्यात घेऊन सोडून यायचे व त्याबद्दल ते पैसेही घ्यायचे नाहीत. मला ते नेहमी सर या नावाने चारोळी द्यायचे. सर कुठे चाललात? अगदी कल्चर माणसासारखं त्यांचं बोलणं होतं. मराठीवर त्यांचं खूप प्रभुत्व होतं. अन्यायाशी लढणारा नाना कधी व्यसनाधीन झाला हे समजलंच नाही. अगदी शेवटी शेवटी त्याला 2-3 वर्ष दारूचं व्यसन लागलं होतं. त्यात ते सतत दारू प्यायचे व तरी ते आपला रिक्षा व्यवसाय सांभाळून होते. नाना गेला, पण त्याचा शेवटी फायटरपणा सगळ्या कॉलनीला सांगून गेला, दाखवून गेला. शेवटी शेवटी ते कॅन्सरशी लढत राहिले. एकटेच तरी सकाळी फिरायचे व हॉस्पिटलला स्वतः एकटे स्वतःची रिक्षा घेऊन तिथपर्यंत जायचे व आपली ट्रीटमेंट पूर्ण करायचे. असे होते आमचे नाना.